या देशामध्ये अलीकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. वाचाळवीरांची संख्या लय वाढली आहे. कारण मार्केटच नाही ना. वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार तर कोण बघ. आणि त्यामुळं आपण या जिल्ह्याची एक परंपरा आहे, सुसंस्कृतपणाची परंपरा आहे. हे मी सारखं का सांगतोय, आठवण करून देतोय. फार मोठमोठ्या माणसांनी या देशातनं, या जिल्ह्यातनं भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्राम केला. अरे हा ब्रिटिशांना न घाबरलेला जिल्हा आहे, यांचं काय घेऊन बसता. वसंतराव दादांनी ज्यावेळी सांगलीच्या तुरुंगातनं उडी मारली, गोळी मागणं झाडत असताना देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यासाठी लढाई करायची म्हणून तिथून बाहेर पडले धाडसानं. तो हा सांगली जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये, आणि मी ज्या भागातनं येतो त्याचं तर वैशिष्ट्य लय मोठं आहे. हा जिल्हा लढाऊ आहे. हा प्रेमानं जिंकता येतो. जिंकायचं असेल जिंका, प्रेमानं जिंका. यार असं का करताय. सामान्य माणसांवर, गोरगरिबांवर प्रेम करा, सर्व जाती धर्मांवर प्रेम करा. ही माणसं तुम्हा सगळ्यांना डोक्यावर घेतील, काय अडचण नाही. पण समाजामध्ये, जाती जातीमध्ये भेद करून, फार समजूतदार आणि हुशार लोकांचा जिल्हा आहे. आणि तो जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील घेतो. हे जरा समजून घ्या. आता काय, हे सगळं सत्तेच्या जीवावर चालू आहे. बरं, ही सत्ता कशी मिळवली ते राहुल गांधी सांगतात. सत्ता मिळवली वोट चोरीने मिळवली, असं आता देशातली जवळपास 70% लोक, 80% लोक मान्य करायला लागले. त्यामुळं आपल्या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या लोकांना आपण किती पोसायचं, आपल्या मताची चोरी करण्याची भावना ज्यांची असेल त्यांना आपण काय करायचं, याचा विचार आपण सगळ्यांनी करा. बरं, नुसते राहुल गांधीच म्हणत नाहीत मतदार यादीत घोटाळा. त्यांचे हे पण म्हणतात, गडकरींचे तर 3-3.5 लाख मतं गेली म्हणतात. तिकडं ते एक अनुराग ठाकूर म्हणून आहेत, त्यांनी 6 मतदारसंघात घोटाळा आहे म्हणून सांगितलं. कायद्याने आता निवडणूक आयोगावर FIR दाखल करता येत नाही, असं हे सगळं होण्याच्या आधीच कायदा झालेला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्ही पोलिसात जाऊन FIR दाखल करू शकत नाही, असा कायद्यात बदल सरकारने केलेला आहे. माहित होतं त्यांना हे लय घोटाळा करतोय आपण म्हणून. तो म्हटला असेल ना, नाही आम्हाला मेरे को जेल जाना पडेगा, तो सांगितलं असेल तेरे को जेल जाने की जरूरत नाही, कायदा ही बदल देंगे. या देशामध्ये काय चाललंय याचा देशाच्या देशभक्त नागरिकांना माझी विनंती आहे, जरा विचार करा, अभ्यास करा. तुमच्या माझ्या मताचा अधिकार जो त्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्यालाच सुरुंग लावण्याचं काम जर या देशात होत असेल तर आपण एकसंघपणाने, एकत्रितपणाने, ताकदीने उभा राहिलं पाहिजे. एवढीच माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आता ते हायकोर्टात जजच्या, एक हायकोर्टाचा जज होता, त्या घरी पैसे होते, आउट हाऊस मध्ये पैसे, अजिंक्य, ते जळले, आग लागली, सापडल्यावर जाळले असतील. कुठे FIR आहे, कुठे SIT आहे, कुठे चौकशी चालू आहे, काही नाही.
या देशात कोणाला खड्ड्यात घालायचं आणि कोणाला खड्ड्यात जाणाऱ्याला वर उचलून वर आणून ठेवायचा, हे ठरवणाऱ्या शक्ती या देशात निर्माण होत आहेत. आता एक जाहिरात देऊया आपण वर्गणी काढून देशभर. देशाचे उपराष्ट्रपती गायब आहेत, कुठे गेले जरा हुडका. ते गायब गेला तो गेलाच बाबा, त्याचं नख दिसेना, नख. नख दिसेना. सुकुमार कांबळे आतापर्यंत 10 वेळा विचारले असेल, मला म्हणतात साहेब ते कुठे गेला असेल उपराष्ट्रपती. आता काय मी त्याला घेऊन गेलो का काय, मला का विचारताय. या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो, तुम्ही आम्ही तर किती झाडकी पत्ती. हे जे नखरे चाललेत ना ते त्या जीवावर चाललेत की आम्ही काही करू शकतो या देशात. हे काय घेऊन बसलेत. हे कोण काढला गॅब्रियल, कोण काढला अजिंक्य, कोण काढला सुकुमार, कोण कांबळा श्रीनिवास काढले, कोणाचं काहीही करू शकतो. हा आत्मविश्वास या देशातल्या काही लोकांच्या मनात सत्तारूढ लोकांनी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण ही परिषद अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळे स्टंट केले जातात. विकासाचा मुद्दा बाजूला आहे. आता ते डॉलर, $1 खरेदी करायला आता आज सकाळी 88 रुपये आणि 15 पैसे लागायला लागले. ते मनमोहन सिंग होते त्यावेळी काहीतरी 60 रुपयाच्या दरम्यान होता, तर त्यांच्यावर टीका झाली. आता 90च्या जवळ डॉलर पोचायला लागला आपला. आमची प्रगती आहे का अधोगती आहे याचा अर्थतज्ञ विचार करतीलच. आम्ही या देशामध्ये कधीही पाकिस्तान बरोबर युद्ध करताना शेजारच्या कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नव्हती. तो ट्रम्प 40 वेळा सांगतोय वाघमारे की मी युद्ध रोखलं. काल परवा तो व्हिडिओ आलाय बाहेर, तो म्हटला की मी फोन केला त्यांना आणि त्यांना सांगितलं 24 तासात थांबवा, हे चालणार नाही. 24 तास राहिले, 5 तासातच थांबलं म्हटलं. त्यालाही वाटलं होतं बाबा 24 तासात थांबतंय की नाही. 5 तासात आपण युद्ध थांबवलं. आपले लढाऊ जवान लढत होते आणि आपण या ठिकाणी बाकीच्या वेगळ्या कारणाने आपलं युद्ध थांबवायचा विचार करतो, थांबवतो. आमची अपेक्षा होती, तुमच्यासारख्या तरुण अजिंक्य तरुणांची अपेक्षा होती की आपण जाऊन पाकिस्तानने तो ताब्यात घेतलेला काश्मीरचा प्रांत तो ताब्यात घेऊया. पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायची एवढी संधी मोठी दुसरी कधीच नव्हती. नाही झालं. परराष्ट्र मंत्री म्हणतात की आम्ही पाकिस्तानला कळवलेलं, आम्ही जरा उद्या करतोय. अरे सांगून त्यांना म्हटलं ते आतंकवादी त्या खोल्यांमध्ये आणि बंकरमध्ये बसले असतील का. पाकिस्तानला विरोध हे पूर्णपणाने या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात होतं. सगळा देश तुमच्या मागे होता. तुम्ही का नाही पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करण्यासाठी पावलं उचलली. त्या ट्रम्पच्या नादाला लागला. त्या ट्रम्पने आदेश दिला म्हणून गप्प बसलो. परत त्यांनी टेरिफ पण नंतर वाढवलं, 50% झालं टेरिफ. ते तर नाही, आता कापसाची आयात पण कमी केली, आयातीवरचा कर काढला. कापूस कमी दराने यायला लागला. देशातल्या कापूस उत्पादकांचं मात्र, देशातल्या सोयाबीन उत्पादकांचं मात्र अनेक प्रश्न आहेत. ते जाऊ दे, तो विषय आजच्या सभेचा नाहीये. पण मी या ठिकाणी यासाठी हे सांगतोय की ह्या देशाची प्रगती व्हावी. या देशात सगळ्यांनाच वाटतंय की या देशाची प्रगती व्हावी. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची आमची सगळ्यांची धारणा आहे. अलीकडे काय चाललंय, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं.
शिवाजी महाराजांचं मुस्लिम विरोधी होते असं सांगायचं काम अलीकडे चाललंय. त्यांचे शिवरायांचे अंगरक्षक ही मुस्लिम होते. हे विजापूरकर आदिलशाही निजामाकडं हिंदू सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे मुस्लिम सरदार होते. मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि त्यामुळे माझं मत आहे की शिवाजी महाराजांचा लढा हा धार्मिक नव्हता, हा स्वराज्यासाठी होता. जे त्यावेळी मुघलांनी आणि आसपासच्या सत्तारूढांनी या महाराष्ट्रामध्ये लोकांना आनंदवित छळ करण्याचं, त्यांना प्रचंड त्रास देण्याचं जे काम चाललं होतं ते थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार त्यांनी उपसली आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. जे रयतेचं राज्य म्हणून त्यांनी निर्माण केलं. त्यांनी कधी म्हटले नाहीत की हे माझं राज्य आहे. तुम्ही दृष्टिकोन बघा. डॉक्टर मनमोहन सिंग कोण होते? शीख होते. शीख हे देशात फार कमी संख्येने आहे. त्या काळात डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. या देशामध्ये त्याच काळामध्ये अल्पसंख्याक समाजाची लोक देशाच्या 2 प्रमुख ठिकाणी होती. देश चांगला चाललेला होता. कधी ऐकले का त्यावेळी हिंदू खतरे में म्हणून? ह्या मागच्या 10-12 वर्षातच हिंदू खतरेमध्ये का आला? ह्यांच्या हातात सत्ता असताना जर हिंदू खतऱ्यात असेल तर पुन्हा आम्हाला सत्ता द्या, हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करतो. मी हे सत्तेसाठी नाही बोलत. अरे लेकांनो, तुमचीच खाल्ली आणि वर सत्ता आणि तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. अरे काय चाललंय काय? हिंदू बळकट आहे, समर्थ आहे, पण माझा हिंदू हा सर्वांना समान घेऊन इतर धर्माचं अस्तित्व मान्य करणारा आहे आणि तो हिंदू भारतात आहे. म्हणून हा देश आजपर्यंत चालत आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.